भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात अनवर मुख्तार अन्सारी यांची निवड. नेपाळ विरुद्ध T20 मालिकेत चमक दाखवण्याची संधी. पिंपरी चिंचवडमधून अभिमानाची बातमी. शहरातील अनवर मुख्तार अन्सारी यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. भारत सरकारच्या नीती आयोगाकडे नोंदणीकृत दिव्यांग क्रिकेट नियंत्रण मंडळ ऑफ इंडियातर्फे 19 नोव्हेंबर रोजी ही निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. अनवर अन्सारी यांना 13 डिसेंबरला होणाऱ्या भारत-नेपाळ T20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी तसेच 14 आणि 15 डिसेंबरला झारखंडमधील रांची येथे होणाऱ्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे अन्सारी यांच्या अष्टपैलू कौशल्याची दखल निवड समितीने घेतली आहे. संघाच्या पत्रानुसार अन्सारी यांनी 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून टीम कॅम्पमध्ये रिपोर्ट करणं आवश्यक असून 11 ते 17 डिसेंबर या कालावधीसाठी रजेची औपचारिकता तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दिव्यांग क्रिकेट नियंत्रण मंडळानं त्यांचं अभिनंदन करत आगामी आंतरराष्ट्रीय मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. असं आहे की एक दिव्यांग खेळाडू क्रीडामध्ये एवढं नॅशनलपर्यंत जाणं हे लवकर संभव्य होत नाही. खेळाची इच्छा आणि घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून मी खूप मेहनत घेतली. घर, आपलं काम आणि आपला फॅमिली बिझनेस जे आहे पावाचा ते करून मी आपलं क्रिकेटसाठी शनिवार रविवारी वेळ देऊन मी आपल्या ह्यासाठी प्रयत्न करतच होतो. तुमचा रोजचा सराव, डाएट, मेहनत या सर्वांमध्ये नक्की काय प्रेरक शक्ती असते, काय सांगा? प्रेरक शक्ती म्हणजे घरचे सांगतात की आता तू एक स्पोर्ट्स पर्सन आहे तर तुला तुझ्या डाएटवर आणि तुला तुझ्या हेल्थवर चांगलं काम करायचं आहे. की इतरांपेक्षा तू काहीतरी डिफरंट दिसला पाहिजे. त्यांना बघून तुला वाटलं पाहिजे की तू एक स्पोर्ट्स पर्सन आहे. तर त्यांनी माझ्या त्याबद्दल डाएटची खूप काळजी घेतलेली आहे आणि सतत तेच असे सांगतात की रेग्युलर प्रॅक्टिसला जा, कामाचं काय काम होत राहील पण तू प्रॅक्टिस सोडू नको. तरी मी कसं एक कर्तव्य म्हणून एक थोडंसं भावाला हातभार म्हणून मी आपलं काम साईड म्हणून काम चालूच आहे माझं. भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात तुमची निवड झाल्याचा क्षण आणि पहिला फोन किंवा पत्र पोचल्यानंतर काय वाटलं? सरांचा फोन आला, आमच्या कॅप्टनचा, जे महाराष्ट्र टीमचे कॅप्टन आहेत जमीर पठाण सर, त्यांचा फोन आला की भारत विरुद्ध नेपाळ डिसेंबरमध्ये मॅच होणार आहे, त्यासाठी तुमची भारतीय संघात निवड झालेली आहे अष्टपैलू म्हणून. तर त्या संदर्भात लेटर तुम्हाला संध्याकाळपर्यंत पोहोचूनच जाईल. ज्यावेळेस त्यांनी हे फोन करून मला सांगितलं त्यावेळेस मला म्हणजे एवढं एक्सायटेड झालो मी, एवढा आनंद झाला की मला वाटलं ही बातमी खरी वाटलीच नाही. जेपर्यंत लेटर आला नाही तोपर्यंत मला ही बातमी खरंच वाटली नाही की माझं पण भारतीय संघात सिलेक्शन झालं आहे म्हणून, निवड झाली म्हणून. मग त्यांनी ज्यावेळेस लेटर पाठवलं मी सगळ्यात पहिले मी माझ्या भावाला ते पाठवलं. नेपाळ विरुद्धच्या मालिकेसाठी तुमची निवड झाली, या मॅचसाठी मानसिक आणि तांत्रिक तयारी कशी करण्यात येणार? मानसिक तयारी म्हणजे असं आहे की आमच्या कोचने सांगितलंच की गेम हा गेमच असतो, त्याला गेम प्रकारेच करायचं आणि जिथं तू कमजोर आहे त्या गोष्टीवर जास्त अभ्यास करायचा आणि जास्त हालचाल नाही, आपलं जास्त प्रेशर घ्यायचं नाही. गेमनुसार आपलं खेळायचं आणि जेवढं होईल तेवढं फोकस तुझा गेममध्येच असला पाहिजे. तुमच्यासारख्या इतर दिव्यांग खेळाडूंना किंवा संघर्ष करणाऱ्या तरुणांना तुम्ही कोणता मनापासून संदेश द्याल? माझा संदेश म्हणजे दिव्यांगांसाठी एवढाच आहे की खेळ कुठलाही असू द्या, खेळ हा कुठलाही कमी नसतो. जसं मला आवडतं क्रिकेट तसं प्रत्येकालाच आवडतं, पण मला जरा जास्तच आवडतं म्हणून मी क्रिकेट निवडलं. तसं तुम्हाला जो खेळ आवडतो त्याच्यावर मनापासून तुम्ही काम करा, मेहनत घ्या त्या गोष्टीवर आणि त्या गोष्टीचं तुम्ही हे ठेवा, विश्वास ठेवा की मी मेहनत केली, मी प्रयत्न केलं तर मी नक्कीच यशस्वी होईल. हा माझा मित्रच आहे पण ॲक्च्युली खेळाच्या बाबतीत म्हणता येईल की आपण ज्यावेळेस पण त्याला काय वाटलं थोडंसं डिमोटिवेट झाला किंवा काय असेल, थोडंसं एक मित्रासारखं त्याच्यासोबत राहून मी नेहमी त्याला त्या गोष्टीसाठी नेहमी प्रोत्साहन करतच आलो आहे आणि त्याला त्या गोष्टीसाठी नेहमी मोटिवेट करत आलो की ठीक आहे, वेळ ही थोड्या वेळासाठी असते, निघून जाते, चांगली वेळ परत येऊ शकते, फक्त मेहनत करत राहा आणि पेशन्स ठेवायचे, एवढंच फक्त त्याला सांगू. अनवर अन्सारी या खेळाडूची सर्वात मोठी ताकद काय आहे? बॉलिंग, बॅटिंग की मानसिकता? मानसिकता म्हणण्यात येईल, कारण जसं मी आत्ता सांगितलं
इच्छाशक्ती जी आहे ना ती त्याची खूप बेस्टच आहे. कारण तो पहिले पण सांगितलं मी की एक दिव्यांग व्यक्ती म्हणून त्याने स्वतःला जी कधी मागं पडू नाही दिलं, नेहमी पुढंच राहायचा प्रयत्न केलं, ती त्यासाठी खूप एक मोठी गोष्ट आहे. हा क्षण आता तुमच्या दोघांच्या प्रवासात किती महत्त्वाचा ठरतो? खूप महत्त्वाचा. म्हणजे ॲक्च्युली आता काय इथून पुढं जी मेहनत तो करेल, तो स्वतःसाठी किंवा तो देशासाठी भारताचं नाव तो भारतासाठी रिप्रेझेंट करतो, तर भारताचं नाव त्याने मोठं करावं, स्वतःचं नाव मोठं करावं आणि असंच त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला अजून शुभेच्छा देतो. नेपाळ विरुद्धच्या T20 मालिकेत नक्की कोणती भूमिका बजावणार आहे आता आणि कशी प्रकारे त्याची तयारी करण्यात आली? तो ॲक्च्युली विकेटकीपर बॅट्समन आहे, तर त्याच्या हिशोबाने त्याला कसं अजून आपण त्याचं प्रिपरेशन करू शकतो ह्याचे प्लॅन्स वगैरे करून त्याला आपण चांगलं त्याच्या हिशोबाने प्रॅक्टिस करून त्याला अजून चांगलं प्रिपेअर करून वेल प्रिपेअर करून इथून पाठवायचा प्रयत्न करू. टेक्निक तर त्याची ऑलरेडी चांगली आहेच, आपण त्याच्या स्किल्सवर चांगल्या पद्धतीने काम करू की त्याला बेस्ट कसं अजून परफॉर्मन्स करता येईल, अजून चांगलं कसं त्याला करता येईल ह्याच्यावर आपण जास्तीत जास्त काम करून त्याला प्रिपेअर करायचा प्रयत्न करू. अनवरसारख्या संघर्ष करणाऱ्या इतर तरुणांना खेळाडूंना तुम्ही काय संदेश देणार आहात? एवढंच सांगेल की आपण मनापासून इच्छाशक्ती ठेवल्यानंतर एक ती म्हणणं आहे की मनात आलं तर अशक्य असं काहीच नाही. तर ते फक्त डोक्यात ठेवून प्रत्येकाने जे आपली आवड आहे, खेळायची आवड आहे किंवा इतर कोणत्या पण गोष्टीची आपण कोणती गोष्ट करायची इच्छा ठेवतो, तर ते फक्त मेहनतीने आणि मनाने लगनने करावं, बस एवढंच.